नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत 9 ऑगस्ट 2025 रोजी गणेश सरोदे व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला करीत तसेच दगडफेक करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता व तेथून तो फरार झाला होता। याबाबतचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल होता। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून फरार असलेला आरोपी गणेश सरोदे राहणार शिंगवे बहुला आंबेडकरवाडी देवळाली कॅम्प यास विहितगाव सिग्नल देवळाली गाव रोड नाशिक रोड येथून जेरबंद केले व पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांड बहाले, परवीन वानखेडे, तेजस मते आदींनी केली। AKP न्यूजसाठी अनवर खान पठाण, नाशिक।